सर्वांना सस्ने नमस्कार. मी संतोष साखरे, शिधावाटप निरीक्षक. एक महत्त्वाचा विषय घेऊन आज आपल्यासमोर आलेलो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं शिधावाटप यंत्रणेची पार्श्वभूमी आणि रचना, म्हणजे आपली शिधावाटप यंत्रणेची पार्श्वभूमी काय होती आणि एकंदरीत 59 कार्यालय प्लस 2 अशा 61 कार्यालयामध्ये आपली शिधावाटप यंत्रणा काम पाहत असते, याबद्दल आपण माहिती घेतली. आज आपण या व्हिडिओमध्ये MTRA विभागाचा आकृतिबंध म्हणजे मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेचा जो आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. खरं तर हा आकृतिबंध पाहणं जास्त गरजेचं आहे. याच्यावरती आपल्याला किमान 5 ते 10 मार्काला किंवा 15 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा टिपाद्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सविस्तर थोडी माहिती घ्यायची आणि थोडक्यात ही माहिती घ्यायची आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. जर हा टिपाद्याला जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला त्या पद्धतीनं माहिती देता आली पाहिजे किंवा सविस्तर जर 15 मार्काला जर हा प्रश्न विचारला तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला माहिती देता आली पाहिजे. दोन्ही दृष्टिकोनातून आपण या विषयाची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला थोडक्यात जो आपला आकृतिबंध आहे त्या आकृतिबंधाला माहिती सांगतो. आपल्याकडे जो शासन निर्णय वितरित करण्यात आला तो आहे 27 मे 2026चा शासन निर्णय. हा 27 मे 2026चा शासन निर्णय आपले अप्पर मुख्य सचिव सन्माननीय अनिल डिग्गीकर साहेब यांनी हा शासन निर्णय वितरित केला आणि या शासन निर्णयामध्ये नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा विभागाचा आकृतिबंध त्यांनी सांगितलेला आहे. या आकृतिबंधामध्ये आपल्याकडे चार्ट मी या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या या आकृतिबंधामध्ये नियमित पदं जी आहेत ती 1200 पदं आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं आहे 293 पदं. असं एकंदरीत 1493 पदाचा हा आपला आकृतिबंध जो आहे 27 मे 2026 रोजी वितरित करण्यात आला. थोडक्यात आपल्याला फक्त आपल्या यंत्रणेचं जर नियमित पदं किती आहे जर विचारलं तर 1200 पदं आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी जी पदं आहेत ती आहेत 293. असे 1493 पदाचा आपला आकृतिबंध आहे. तर यामध्ये आपल्याला या 1493 जी पदं आहेत त्या 1493 पदाची जी पदसंरचना आहे ती पदसंरचना मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे. जर आपला हा प्रश्न जर 15 मार्काला विचारला तर आपण सविस्तर पदसंरचना आपण लिहू शकतो. परंतु टिपाद्यामध्ये जर विचारलं तर नियमित पदं, बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं, त्याचबरोबर अस्थायी पदं आणि अधिसंख्य पदं ह्या दोन्ही पदाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आपल्याकडे अस्थायी पदं ही जी 111 पदं काम पाहतात. अस्थायी पदाचा जो शासन निर्णय आहे जो 18 मार्च 2026चा हा शासन निर्णय आहे. आपल्याकडे 18 मार्च 2026चा जो शासन निर्णय सांगतो की आपल्याकडे एकंदरीत अस्थायी पदं जी आहेत ती 111 पदं आहेत. ह्या 111 पदाचं मी थोडक्यात जी आहे कुठली पदं आहे ती सांगणार आहे तुम्हाला. शिधावाटप अधिकारी पदं जी आहेत ती 4 आहेत. सहाय्यक शिधावाटप अधिकाऱ्यांची 8 पदं आहेत. अंशकालीन सफाई कामगार व अंशकालीन मेहतर अशी एकंदरीत 99 पदं आहेत. अशी टोटल 111 पदं हे अस्थायी पदं आहेत. अधिसंख्य पदाबाबतचा शासन निर्णय आपल्याकडे उपलब्ध नाही, परंतु 21 डिसेंबर 2019चा जो शासन निर्णय आहे जो सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णयानुषंगानं आपल्याकडं जे काही ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी झालेली नाही आहे, अपात्र झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदं म्हणून घोषित करण्यात आली. माझ्या माहितीप्रमाणे एकंदरीत 16 पदं आपल्याकडे कार्यरत होती. त्यापैकी 5 कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले, 11 कर्मचारी कार्यरत आहेत आणि एक जे पद आहे आपल्याकडे ते 1 डिसेंबर 2025ला एक शासन निर्णय वितरित करण्यात आला. आपल्याच विभागाचे जे श्री अजित शंकर कदम शिधावाटप निरीक्षक आहेत हे अपघाताने अस्थिव्यंग झाल्यामुळं ते एक अस्थिव्यंग पद जे आहे ते अधिसंख्य पदं म्हणून निर्माण करण्यात आलेलं आहे. अशी अधिसंख्य पदं आपल्याकडे 12 आहेत. अस्थायी पदं 111 आहेत. नियमित पदं 1200 आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं 293 आहेत. तर टोटल जर एकंदरीत पदं जर पाहिली तर आपल्याकडे 1616 पदाचा हा आकृतिबंध आहे. परंतु जर आपल्याला जर परफेक्ट माहिती द्यायची असेल किंवा परफेक्ट जर सांगायचं असेल तर आपल्याला 27 मे 2026चा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आपल्याकडे 1493 पदं हे कार्यरत आहेत. आता जर आपला हा रिकाम्या जागेला जर प्रश्न विचारला तर आपल्याकडे शिधावाटप यंत्रणेमध्ये किंवा नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा विभागामध्ये किती पदं कार्यरत आहेत, एका वाक्यात जरी प्रश्न विचारला किंवा रिकाम्या जागेचा प्रश्न विचारला तर आपल्याला 1493 पदं आहेत असं सांगता आली पाहिजे. आता 1493 जी पदं आहेत या पदाची संरचना मी या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे जे 1493 पदं आहेत त्यापैकी नियंत्रक 1 पद आहे, उपनियंत्रक शिधावाटप 10 पदं आहेत, सहाय्यक नियंत्रक शिधावाटपाची 11 पदं आहेत, लघुलेखक उच्च श्रेणी 3 पदं आहेत, लघुलेखक निम्न श्रेणी 3 पदं आहेत, संशोधन अधिकारी म्हणून सुद्धा पद आपल्याकडे आहे तर आपल्याकडे 1 पद आहे, सहाय्यक लेखा अधिकारी 7 पदं आहेत, शिधावाटप अधिकारी मुख्य निरीक्षण अधिकारी 67 पदं आहेत. इथे सर्वात महत्त्वाचा घोळ होतो. मुख्य निरीक्षण अधिकारी आपल्याला हे वेगळं पद आहे असं वाटतं, परंतु ते शिधावाटप अधिकारी यांच्या समतुल्य पद आहे.
त्याचबरोबर आपल्याकडे सहाय्यक शिधावाटप अधिकारी कनिष्ठ लेखापाल अशी 174 पदं आहेत. शिधावाटप निरीक्षकची 471 पदं आहेत. दूरध्वनी चालक 1 पद आहे आपल्याकडे. त्याचबरोबर लिपिक टंकलेखकाची 451 पदं अशी टोटल 1200 पदाचा हा आकृतीबंध आहे. आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी जी पदं आहेत ती वाहन चालक 10 आहेत. शिपाई, पहारेकरी, झेरॉक्स ऑपरेटर, सफाईगार, दफ्तरी नाईक, मेहतर अशी 293. एकूण 1493चा हा आकृतीबंध आपल्याकडे उपलब्ध आहे. एकंदरीत त्याची संरचना, पदाची संरचना जी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. आता एकंदरीत जर नियंत्रक शिधावाटप जे पद आहे ते आपलं प्रधान कार्यालयामध्ये काम पाहतं. आपला जो मागचा जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये आपण 59 कार्यालयाचा उल्लेख केला. एक प्रधान कार्यालय, 6 आपले प्रादेशिक कार्यालय आणि बाकीचे जे आहेत ते आपले शिधावाटप कार्यालय. त्या शिधावाटप कार्यालयाचा जर उल्लेख केला तर प्रत्येक विभागामध्ये किंवा प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामध्ये किती अधिकारी कर्मचारी काम पाहतात त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे. आपल्याकडे जे प्रधान कार्यालय आहे त्या प्रधान कार्यालयामध्ये 127 कर्मचारी काम पाहतात. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय परेल मध्ये 178 कर्मचारी काम पाहतात. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय सांताक्रूजमध्ये 156 कर्मचारी. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय कुर्ला 207 कर्मचारी. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय कांदिवली 165 कर्मचारी. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय ठाणे 157 कर्मचारी. उपनियंत्रक शिधावाटप प्रादेशिक कार्यालय कल्याण 210. असे एकंदरीत 1200 पदाचा हा जी पदाचा जो घोषवार आहे किंवा संरचना या ठिकाणी मी सांगितलेली आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यासारखं बघा, आपल्याकडे मागचा जो व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मी तुम्हाला आपल्याकडे 6 प्रादेशिक कार्यालय काम पाहतात. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामध्ये एक उपनियंत्रक शिधावाटप व एक सहाय्यक नियंत्रक शिधावाटप काम पाहतो. लक्षात ठेवण्यासारखा फक्त एकच विषय आपल्याकडे जे प्रधान कार्यालय आपल्या प्रधान कार्यालयामध्ये माननीय नियंत्रक शिधावाटप काम पाहतात. त्याचबरोबर उपनियंत्रक शिधावाटप जे आहेत उपनियंत्रक शिधावाटप आपल्याकडे आहेत 10 पद आहेत. या 10 पदाचा जर एकंदरीत उल्लेख जर पाहिला तर आपल्याकडे जी 4 पदं आहेत 4 पदं जी आहेत उपनियंत्रक शिधावाटपची प्रधान कार्यालयामध्ये काम पाहतात. आणि सहाय्यक नियंत्रक शिधावाटप जी पदं आहेत ती सुद्धा 5 पदं आपली आहेत ते यंत्रणेमध्ये म्हणजे प्रधान कार्यालयामध्ये काम पाहतात. बाकीची जी पदं आहेत प्रत्येक प्रादेशिक कार्यालयामध्ये विभागली गेली आहेत. म्हणजे एक प्रादेशिक कार्यालयामध्ये एक उपनियंत्रक शिधावाटप आणि एक सहाय्यक नियंत्रक शिधावाटप. त्याच्यानंतर बाकीचे शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक एक आहे. परत आपल्याकडे जे पद आहे कुठलं सहाय्यक लेखा अधिकारी, एक निम्नश्रेणी लघुलेखक अशी जी पदं आहेत ते आपल्या प्रादेशिक कार्यालयामध्ये काम पाहत असतात. तर आपल्याला जर सविस्तरमध्ये जर लिहायचं असेल तर आपल्याला नियंत्रक शिधावाटपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल ते लिपिक टंकलेखकापर्यंत. तर एवढा सखोल काही लिहिण्याची आवश्यकता नाही किंवा एवढ्या सखोल जाण्याची गरज नाही. थोडक्यात आपला शिधावाटप यंत्रणेचा आकृतीबंध पाहत असताना आपल्याला लक्षात फक्त एवढंच ठेवायचं आहे की 27 मे 2026 हा शासन निर्णय एकूण 1200 पदं 293 हे बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं असे 1493 पदाचा हा आकृतीबंध आहे. आणि मगाशी उल्लेख केला असेल किंवा नसेल आपल्याकडं एकूण 72 पदं जी आहेत ती समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तो शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. 3 डिसेंबर 2025चा शासन निर्णय आहे माझ्याकडे. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं संचालक पुरवठा आयुक्त कार्यालय मुंबई व नागरी पुरवठा गोदाम वाहतूक संचालनालय मुंबई या विभागाची 72 पदं जी आहेत ती 72 पदं आपल्या विभागामध्ये हे समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि समाविष्ट केल्याच्या नंतर 27 मे 2026ला हा आपला 1493 पदाचा शासन निर्णय हा वितरित करण्यात आलेला आहे. त्या पदाची संरचना मी थोडक्यात तुमच्यासमोर मांडलेली आहे. या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा उल्लेख केलेला आहे. 3/12/2025ला 72 पदे हे गोदाम वाहतूक व संचालक पुरवठा आयुक्ताचे आपल्याकडे समाविष्ट करण्यात आले आहे. पूर्वीची जी पदं आहेत पूर्वीची पदं लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्या माहितीस्तव असावे म्हणून मी तुम्हाला सांगतो. पूर्वीची जी नियमित पदं होती 1128 पदं होती आणि 263 हे बाह्ययंत्रणेद्वारे भरणारी जाणारी पदे होती. पूर्वीचा जो आकृतीबंध होता तो 1391 पदाचा आकृतीबंध होता. आताचा जो आकृतीबंध आहे तो 1493 पदाचा आहे. 1200 नियमित पदं, 263 जी पदं आहेत ते 293 पदं जी आहेत ते बाह्ययंत्रणेद्वारे भरली जाणारी पदं आहेत. हा आकृतीबंध आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ह्याच्यामध्ये काही जर चुका वाटल्या असतील, काही दुरुस्ती करावंसं वाटेल तर नक्कीच मला सांगा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी याची नक्कीच दुरुस्ती करेन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला चांगला वाटत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन काही तुम्हाला सुचवायचं असेल, सांगायचं असेल तर नक्कीच मला सांगा. त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आणखीन चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.